अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. नमस्कार. कोकणचं महाचॅनल कोकणसात लाईव्ह आणि गोवानर्ता लाईव्हमध्ये आपलं दर्शकांचं स्वागत आहे. आज एक महत्त्वाची घटना समोर आलेली आहे. दोडामार्ग तालुक्यात गेले काही महिने सासोली येथील जमीन प्रकरणी जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हल्लोखोल माजलेला होता. सासोलीतील जमिनी धनधान्यांनी बळकावल्यास स्थानिक जे सहहिस्सेदार शेतकरी आहेत त्यांच्या परवानग्या घेतल्या नाहीत आणि त्या ठिकाणी अवैधरित्या बांधकाम होतं, अशा प्रकारचे अनेक आरोप होत होते. मात्र आज एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि ग्रामपंचायतचे खोटे दस्तावेज एका तेथील मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी जे केलेल्या आहेत सलज जैन या संशयित व्यक्तीविरोधात ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायतचे सरपंच आहेत बळीराम शेट्ये यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यानुसार दोडामार्ग पोलिसांनी बनावट कागदपत्र तहसीलदार कार्यालयात अकृषिक परवाना मिळवताना सादर केल्याच्या संपूर्ण एकूणच आरोपाखाली सलज जैन, हे पूर्ण नाव त्यांचं माहीत नाही, मात्र यांच्यावर फसवणुकीसह अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत. ग्रामपंचायतने आक्रमक त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि जे विद्यमान सरपंच आहेत बळीराम शेट्ये यांनी त्या ठिकाणी दोडामार्ग पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. खरं तर हा विषय जो आहे तो गेला 2 महिने या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यात वादातीत ठरलेला होता. या ठिकाणी काही जे शेतकरी आहेत, काही जे जमीन मालक आहेत यांनी आपल्या जमिनी जे सलज जैन आहेत त्यांना विक्री केलेले आहेत. मात्र या विक्री केलेल्या जमिनींचं कुठेही धडेवाटप झालेलं, त्या सामायिक जमिनी होत्या अशा प्रकारचं जे उपोषणात बसलेले ग्रामस्थ आहेत, तेथील जमीन मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारचं धडेवाटप झालेलं नसताना या जमिनी कशा काय विक्री होतात, त्याचे नकाशा झालेले नाहीत, नेमकी जमीन कुठची विक्री गेली, या सगळ्या गोष्टींवर उपोषणकर्त्यांनी आक्षेप घेतलेले होते. आणि हे आक्षेप सुरू असताना सुद्धा त्या ठिकाणी जमीन विक्रीचे जे प्रकार आहेत, काही ठिकाणी बांधकाम किंवा त्याची डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. कारण तिथले विकासक जे आहेत सुरेश सलज जैन यांनी अकृषिक परवाना मिळवलेला आहे. मात्र हा अकृषिक परवाना जो आहे तो बांधकामाचा नाही असं महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. फक्त जे शासनाचं नवीन धोरण आहे त्यानुसार नॉमिनल अकृषिक परवाना दिला जातो, तो अकृषिक परवाना त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. बांधकाम करण्याचा जो परवाना आहे तो नगररचना विभाग आणि सगळ्या शासकीय प्रोसिजरप्रमाणे पूर्वीप्रमाणे घ्यावा लागणार आहे, अशा प्रकारची गफलत होते. मात्र हा जो अकृषिक परवाना सलज जैन यांनी मिळवलेला आहे तो मिळवित असताना ग्रामपंचायतचे जे आवश्यक कागदपत्र असतात त्याच्यामध्ये पत्र होतं, दाखला होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जे या ठिकाणी महसूलला पुरवलेलं आहे ते बनावट आहे अशा प्रकारचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलेला होता. माहितीच्या अधिकारामध्ये हे कागदपत्र मिळवलेले होते आणि यानुसार पोलिसांनी सुद्धा ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं की आपण आपल्या स्तरावर याबाबत उचित निर्णय घ्यावा. आणि हा जो निर्णय आहे तो अनेक वेळा उपोषण झाल्यानंतर ग्रामपंचायतने घेतलेला आहे. सासोलीचे जे सरपंच आहेत बळीराम कृष्णा शेट्ये यांनी आज दोडामार्ग पोलीस ठाण्यामध्ये रितसर फिर्याद दाखल केली आणि या फिर्यादीनुसार सलज जैन, ज्यांचं पूर्ण नाव माहीत नाही, या व्यक्तींवर दोडामार्ग पोलिसांनी 420 अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि एकूणच ही तपास यंत्रणा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. त्यामुळे नेमकं सासोलीतलं प्रकरण काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र जी उपोषणकर्त्यांची, मनोज गवस आणि सगळ्या मंडळींची मागणी होती ती आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. एकूणच दोडामार्ग तालुक्यातील जमिनी खरेदी विक्री जे व्यवहार आहेत ते अनेक ठिकाणी वादातीत या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्यावेळी दोडामार्गच्या सीमेवर गोवा विमानतळ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालं, लगतचं गोवा राज्य आहे आणि अशा जमिनींवर दिल्लीसारख्या बड्या ज्या कंपन्या आहेत, बड्या हस्ती आहेत, त्या सगळ्यांच्या या ठिकाणी दोडामार्गकडे नजरा वळल्या आहेत आणि अशातनं ज्या जमीन खरेदी विक्रीची प्रकरणं घडत आहेत. दोडामार्गमध्ये बऱ्याच सामायिक जमिनी आहेत, अजूनही या जमिनींची कुठेही नकाशे किंवा धडेवाटप झालेलं नाही. अशावेळी या जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते आणि त्यातून हे वाद निर्माण होतात. आणि आज जे प्रकरण समोर आलंय ते मोठं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये थेट
ग्रामपंचायतचे जे दस्तावेज आहेत ते बनावट केल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शनी आरोप होत आहेत. याची सत्यता पडताळली जाणार आहेत. नेमका विषय काय आहे या सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतीलच. पण ग्रामपंचायत सध्या जी आहे त्या ग्रामपंचायतीने मात्र आक्रमक पवित्रा घेतलेले आहेत. जे दस्तावेज सलत जैन यांनी जोडलेले आहेत अकृषी परवाना मिळवताना ते दस्तावेज ग्रामपंचायतचे नाही, जावक क्रमांक नाही दिलेलं सलत जैन यांनी रीतसर आपल्याकडे ग्रामपंचायतकडे दाखल्यासाठी किंवा ठरावासाठी मागणी सुद्धा केली नाही. अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या बळीराम शेट्ये यांनी पोलिसांकडे जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. खरं तर ही जी सनद मिळवलेली आहे आणि ज्यावेळी हा दाखला घेतलेला आहे त्यावेळी शेट्टी हे सरपंच पदावर नव्हते. तर पूर्वीच्या सरपंचांच्या स्वाक्षरीचं जे पत्र आहे किंवा जो ठराव आहे तो जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच सगळ्या जर या घडामोडींवर आपण पाहिलं तर नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र दोडामार्गमध्ये लँड माफियांना हा मोठा फटका म्हणावा लागेल. कारण थेट आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झालेली आहे. अकृषी परवाना मिळवणं, डेव्हलपमेंट करणे आणि त्याची विक्री करून बक्कळ पैसे मिळवणे अशा प्रकारच्या या गोष्टी घडतात. मात्र यामध्ये वस्तुस्थिती काय आहे ही वस्तुस्थिती पोलिसांच्या सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी लँड माफियांना मोठा फटका बसला आहे असंच म्हणावं लागेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.